सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका बसलाय। सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। मागच्या अनेक वर्षांपासून म्हेत्रे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते, मात्र येत्या 31 मेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये म्हेत्रे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। अक्कलकोटमध्ये प्रवेश मेळावा पार पडणार आहे। सोलापुरातील रेवणसिद्धेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये बैठक घेत शक्ती प्रदर्शन केलंय। शिवसेना जिल्हाप्रमुख महेश साठे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेशाचा निर्णय पार पडला। त्यामुळे म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा खिंडार पडला आहे। त्यामुळे सोलापूर काँग्रेसच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे। 1957 पासून म्हणजे माझ्या वडिलांपासून जवळजवळ आजपर्यंत मी कधी काँग्रेस पक्षाचा दुसरा विचार केला नव्हता, पण अलीकडच्या काळात 10-11 वर्षात जे राजकारण सुरू झालं, आम्हाला पण त्रास झाला, आमच्या बरोबरचे लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ लागला। केवळ हे लोक एका विशिष्ट पक्षाचे आहेत म्हणून त्रास होऊ लागला, ते त्याला कुठेतरी लिमिट असते। मग आता याला कुठेतरी याला पर्याय काढावा लागणार आहे, कारण एवढं वर्ष लोकांनी सतत आम्हाला पाठिंबा दिलाय, पद दिलं, प्रतिष्ठा दिलंय, मग त्याच्यासाठी जर आपण काही नाही केलो, कुठं झगडलं नाही, लढलं नाही, योग्य व्यासपीठावर आपण ते विचार मांडले नाही, आणि ते मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ कुठला आहे, योग्य व्यक्ती कोण आहेत, आपल्याला न्याय देणारे कोण आहेत, कुठला नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो ह्या संकट काळामध्ये, ह्याचा सगळा विचार करून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे। कधी प्रवेश होणार आहे, कोणाच्या उपस्थितीत आपला प्रवेश? 31 तारखेला आदरणीय आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्येच अक्कलकोटमध्ये प्रवेश होणार आहे।